तरी सर्व ग्रामस्थ भाविकांना पावणे मंडळीला काही घरात मंडळी बसले असतील, पुरुष मंडळी काही उभे असतील, त्यांना विनंती, सर्वांचे सुपरिचित असणारे युवा कीर्तनकार हरिभक्ताभर विनीत महाराज सोनारपाडा हे आलेले आहेत. तरी आता त्वरित कीर्तनाला सुरुवात होत आहे. तरी सर्व ग्रामस्थ भाविकांना विनंती, आपण खाली बसूनच कीर्तन सर्वांचा लाभ घ्यावा ही विनंती. हरी हरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरती श्रेष्ठ भक्ति स्मरे नित्य रामा. तिथी माघ पौर्णिमा साधुनी वाट धरली निजधामा. नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा. हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय 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 जय राम राम. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी हे बोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे ध्यान उभे विटेवरी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर एक ध्यान कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर पाहिला श्रीमुख आवडीने पाहिला श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा कासे तुळशी हार गळा कासे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा कासे पितांबर तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा हरे गळा पितांबर विठोबार खुमाई विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई विठोबार खुमाई हॅलो श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण 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 जय जय
कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम रूप पाहता लोचने सुख झाले वो साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा बरवा बहुता सुकृतांचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी मरोडी विठाली आवडी तो हा विठाल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवी वर बाप रघुमार देवी वर हे बाप रकुमार कुमा देवी वर बाप रघुमार रघुमार देवी वर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमार देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम
लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करटाली बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम लागोनिया पाया विणवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला पाया विणवितो तुम्हाला लागुनिया पाया विनवितो तुम्हाला करटाली बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणावे होया विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणावे होया हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाल मार्ग हा प्रांजल वैकुंठेचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा मार्ग हा प्रांजळ वैकुंठेचा सकळांशी येथे आहे अधिकार कळाची आहे अधिकार कलयुगी उद्धार हरीच्या नाम कलियुग उद्धार हरिचा नाम कलियुग उद्धार हरिचा नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल म्हणावे होया विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल म्हणावे होया हा सुख सोहळा स्वर्गी नाम सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पासी चार म्हणे रामा पाशी चारी मुक्ती तुका म्हणे नामा पासी चार मुक्ती म्हणे रामा पाशी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसे बहुत क्रांती बोलिये रे ऐसे बहुत क्रांती बोलिये रे विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल म्हणावे होया विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा विठ्ठल म्हणावे होया हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हा सुख सोहळा स्वर्गी नाही हरि जय जय 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 हरि जय हरि 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 जय 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 जय हरि जय जय विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा जय जय विठोबा रघुमाये 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 जय जय विठोबा रघुमाये
लागोनिया पाया विनमितो तुम्हाला 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 करताळी बोला मुखे दाम करताळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल मन वेळो वेळा गाडी बोला मुखे नाम करताळी बोला मुखे नाम विठ्ठल विठ्ठल हरा वेळो वेळा विठ्ठल विठ्ठल हरा वेळो वेळा सुख सोहळा स्वर्गी नाही सोहळा सोहळा सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा स्वर्गी नाही 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 सरे सरे ग रे ग रे ग प ग प ग प ग सुख सोहळा स्वर्गी नाही सुख सोहळा
विठ्ठल 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु वामन बाबा सद्गुरु सावळाराम बाबा गुरुवर्य वासुदेव महाराज आपने आपने माता सद्गुरु जोग हर हर लागोनिया पाया विणवितो तुम्हाला लागोनिया पाया विणवितो तुम्हाला करटाली बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कृष्ण विष्णु हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ वैकुंठीचा विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही सकळांसी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही तुका म्हणे नामा पासी चारी मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोली येले विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 कुंडली कवरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु वामन बाबा महाराज सद्गुरु सावळाराम बाबा गुरुवर्य वासुदेव सद्गुरु जोग महाराज हर हर लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाले बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगन निहित पानी मंडनम मंडनाना तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदय धबलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करो प्रथम नमन
पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतान दुसरे चरणात ताकिया दुसरे चरणात ताकिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवोद्धरार्थावतारम कलांकांक तेजोदि कामोदि वक्रम खलानिशबाधापनोदार्ह दक्षम समाधिस्थमूर्तिं भज ज्ञानदेवम् नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती योग ध्यान समायुक्तं निष्प्रपंच परिग्रहं प्रसन्नं वदनं शान्तं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न खंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्माय श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप परैसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माग पौर्णिमा साधोनी वाट धरली निज धामा नमस्कार माझा श्री सद्गुरु सावळा रामा संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे आधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा वचन ऐका कमळापती मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाले बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही कोणत्याही कार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नामचिंतन करणं अत्यावश्यक आहे परमात्म्याचं नाम पवित्र आहे मंगल आहे सुखदायक आहे आणि अपवित्रांना पवित्र करणार आहे पवित्रानां पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां योवयो पिता असो आजची सेवा ज्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या श्री संत सावळाराम बाबा महिला हरिपाठ मंडलमध्ये अग्रेसर भूमिका ज्यांची होती असे कैलासवासी रखमा भीम पाटील यांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे तदनिमित्ताने काहीतरी भगवत चिंतन घडावं आणि त्या भगवत चिंतनातून प्राप्त होणारं पुण्य आमच्या पत्नीला आमच्या आईला या रूपाने प्राप्त व्हावं या स्वरूपाने आजची ही कीर्तनाची सेवा 4-5 महिने अगोदर आमच्या मामाने मला फोन केला संपर्क केला भीम मामांनी की महाराज कीर्तनाची सेवा करायची आहे म्हटलं ठीक आहे पाऊस कसा असेल याचा भरोसा नाही पण त्यांनी सांगितलं सगळी व्यवस्था करतो तुम्ही फक्त या परंतु पावसाची मेहरबानी आहे वातावरण 2 दिवसापासून चांगलं आहे असो यास्तव एक परमार्थिक घराणं आणि त्या परमार्थिक घराण्यातली आजची सेवा आहे जरी वारकरी नसले तरी सुद्धा त्यांना परमार्थाची आवड मग ते बैठकीला जाणारे असतील आणि मग त्या स्वरूपाने मग आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संतवाडा यांशीही त्यांची जोड कारण की संतवाड्यावरती कोणत्याही कार्यक्रमाला त्यांची हजेरी आणि त्या योगदानसुद्धा पंगत असेल अन्य स्वरूपाचं त्यांचं ते योगदान पाहता
एक परमार्थिक स्वरूपाचा हा कुटुंब पैकी त्यांच्या पत्नीची ही सेवा आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पती आमचे भीममामा असतील, त्यांचा मुलगा देवेंद्र असेल, मुलगी भावना आणि सून हा पूर्ण पाटील परिवार यांच्या माध्यमातून आजची ही सेवा. विठ्ठला विठ्ठला हो, सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट, वैराग्याचे मुकुटमान्य असणारे जगमान्य संतमान्य देवमान्य वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबाऱ्यांनी रचला. ज्ञानदेवे रचिला पाया. ज्ञानोबाऱ्यांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. वारकरी संप्रदाय रूपी मंदिराला एकनाथ महाराजांनी मजबूत असा खांब दिला. जनार्दन एकनाथ खांब दिला. भागवत मजबूत असा खांब एकनाथ महाराजांनी दिला. आणि या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराच्या कळसस्थानावरती ज्यांची प्राप्ती आहे, या उच्च बोधापर्यंत पोहोचलेले तुका झाला से कळस, या कळसावरती अति उच्च स्थानावरती पोहोचलेले तुकोबाराय यांच्या अभंग संहितेमधील नामे तुकोपनिषद म्हणजेच गाथेमधील आज तुम्हा आम्हाला विनंती करून उपदेश करणारा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला हो, आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय सामान्यतः जीवाला विनंती करून उपदेश करतायत. उपदेश करणारे या जगामध्ये कमी नाही आहेत. लक्ष देऊन ऐका, उपदेश करणारे या जगामध्ये कमी नाही. रस्त्याने येता जाता माणसं उपदेश करतात. घरातून निघल्यानंतर सुद्धा लोक उपदेश करतात. नवे नवे घरामध्ये सुद्धा तुम्हा आम्हाला उपदेश करतात. उपदेश करणाऱ्यांची कमी नाही, पण हिताचा उपदेश करणारे ह्या जगामध्ये कमी आहेत. विठ्ठला विठ्ठला असं करायचं होतं, अरे ते केलं पाहिजे होतं, उगाच चुनी हे केलं, असे अनेक प्रकारचे हित उपदेश करणारे भरपूर आहेत ना. काय बोलावं तुला, अरे तुम्ही असं करायला नव्हतं पाहिजे, अरे तुम्ही जर असं केलं असतं तर असं नसतं झालं, हे नंतर उपदेश करणारे भरपूर आहेत. पण स्वहिताचा उपदेश करणारे या जगामध्ये फक्त संत आहेत. विठ्ठला विठ्ठला विचार मांडायचाच झाला तर संत वाङ्मयामध्ये एक विचार आहे. साधू संत सांगतायत आपलं हित जगाला माहिती नाही, आपलं हित आपल्या समाजाला माहिती नाही, आपलं हित आपल्या कुटुंबाला माहिती नाही. याच्या पुढचा विचार साधू संतांनी सांगितला, आपलं हित आपल्या आई वडिलांना सुद्धा माहिती नाही. सरळ बोलून जातात, ही त्यांची भाषा, आपण बोलू नये. महाराज म्हणतात, अरे सामान्यतः आपल्या आई वडिलांना आपलं हित माहितीच नाहीये. का माहिती नाही? कारण की प्रत्येक आई वडिलाची एकच इच्छा आहे, माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलांचं लग्न व्हावं. प्रत्येक आई वडिलाची इच्छा आहे की नाही? माझ्या आईला पण तेच वाटतं, तुमच्या आमच्या आईला पण तेच वाटतं. माझ्या डोळ्या देखत मला सुनबाई यावी, मी माझ्या नातवांना फिरवावं. म्हणजे ही सगळ्या आई वडिलांची एकच इच्छा आहे. परंतु संसारापासून विरक्त व्हावं आणि ब्रह्मपदीला प्राप्त व्हावं ही फक्त एक मदालसाईची इच्छा आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणून सामान्यतः या जीवामध्ये जगत असताना हित न ठावे जननी जनका हा विचार बाजूला ठेवून महाराज म्हणतात, सामान्यतः आपलं हित कशामध्ये आहे हे कोणालाच माहिती नाही. परंतु या जगामध्ये एक असा वर्ग आहे, जो वर्ग निष्ठा नेहमी कायमस्वरूपी जगाच्या हिताकरता प्रयत्न करतो, त्याला संत म्हणतात. विठ्ठला विठ्ठला जगाच्या कल्याणाकरता नेहमी कार्यरत असणारे या जगामध्ये फक्त एक पक्ष आहे, तो म्हणजे संत पक्ष. जातीचा कुळाचा विचार नाही. माझ्या जातीतला आहे का, माझ्या गावातला आहे का, माझ्या कुळातला आहे का, कसलाच न विचार करता आलेल्या समाजामधल्या सगळ्यांचं हित करायचं ज्याच्या मनामध्ये पक्क आहे,
ते या जगामध्ये संत आहेत आणि असे जगद्गुरु तुकोबाराय उच्च स्थानावरती बोधावरती पोचलेले तुकोबाराय आपल्या हिताकरता आपल्याला पाया पडतात आणि विनंती करून सांगतात लागून या पाया विनवितो तुम्हाला. अरे जगांनो या समाजाला पाया पडून विनंती करतायत. बाबांनो तुमच्या पाया पडतो, तुम्हाला विनंती करून सांगतो काय करा. करे टाली बोला मुखी नाम, हाताने टाली वाजवा, मुखामध्ये नामस्मरण करा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, भजन करा, नामस्मरण करा. का करा? कारण की बाबांनो हा नामस्मरण फक्त या देहामध्ये करता येतो. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. स्वर्गामध्ये सुद्धा नामस्मरण करता येत नाही, भजन करता येत नाही, कीर्तन करता येत नाही, पंढरपूरची वारी करता येत नाही. हे करण्याकरता मनुष्य देहच लागतो. मग तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर येईल तो भजन करा. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजल वैकुंठीचा. नामस्मरण करा. कृष्ण म्हणा, विठ्ठल म्हणा, विष्णू म्हणा, जे काय नामस्मरण मुखामध्ये येत असेल तो नामस्मरण करा. बरं तुकोबाराय एवढं तुम्ही सांगतायत, विनंती कळतायत, कळकळीची विनंती करतायत. तुकोबाराय हे नामस्मरण करावं, भजन करावं, ह्याचा अधिकार सामान्यतः आमच्यासारख्या अडाणी जीवाला आहे का? तुकोबारायने सांगितलं अरे सकळांसी येथे आहे अधिकार. सर्वांना तो अधिकार आहे. इथं अधिकार कोणालाच नाही असं म्हणून चालणार नाही. इथं लहानातल्या लहानांना तो अधिकार आहे आणि उच्चातल्या उच्चाला तोच अधिकार ब्राह्मणाला आहे, तोच अधिकार वैश्याला आहे. जो जो असेल तो अधिकार परमार्थाचा सर्वांना दिलेला आहे. म्हणून तुम्ही नामस्मरण करा. आणि हे जर नामस्मरण तुम्ही जर केलं तर तुम्हाला काय प्राप्त होईल, त्याचा लाभ काय आहे, त्याच्याजवळ तुम्हाला 4 मुक्त्याची प्राप्ती सहज प्राप्त होईल. हे बहुत ग्रंथाचा धुंडोला घेऊन मला माहिती वळ झालेलं आहे. म्हणून तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणावे लोवेला. विठ्ठला विठ्ठला हो, अशी ही अभंगाची मीमांसा आहे. सोप्या भाषेमधलं या अभंगाचा अर्थ आहे. वास्तविक पाहता या इहलोकीचा नियम आहे. इथे जो जो जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस या इहलोकीची यात्रा पूर्ण करून परलोकाला जाणार आहे. मग तो कोणी असू द्या, कसाही असू द्या, गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, लहान असू द्या, मोठा असू द्या, वयोवृद्ध असू द्या किंवा तपोवृद्ध असू द्या, जो आलेला आहे त्याला एक दिवशी जायचं आहे. ज्याचा बारसा झालाय त्याचा 13वा ठरलेला आहे. फक्त बारशाची तारीख आपण काढतो. वार चांगला पाहिजे, रविवार आला पाहिजे, बुधवार पाहिजे, शुक्रवार पाहिजे, म्हणजे पार्टी करायला मजा येईल. म्हणजे आपण बारशाची तारीख ठरवतो पण 13व्याची तारीख त्याने अगोदर काढलेली आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून कधी मृत्यू येईल याचा भरोसा नाही. केव्हा येईल सांगता येत नाही, कसं येईल माहिती नाही. पण एक दिवशी आल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. मरण मात्र येणार आहे आणि त्या मरणाच्या अगोदर आपल्याला सावध करण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय आजचा हा अभंग लिहितात. हा जीव गुंतलेला आहे, मायाबद्ध झालेला आहे, संसारामध्ये अडकलेला आहे आणि अशा या संसारामध्ये अडकलेल्या जीवाने परमार्थ करावा या करता या जीवाला तुकोबाराय काय करतात, विनंती करतात. अभंगाच्या पहिल्या लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. बोला मुखी नाम, करटाले बोला विठ्ठल विठ्ठल मना वेळो, विठ्ठल विठ्ठल मना वेळो.
ओढलेला आहे. विषय ओढी भुलले जीव, आता कोण याची करील कीव. विषय ओढामध्ये बोललेला आहे, विषयामध्ये रमलेला आहे, संसारामध्ये गुंतलेला आहे आणि याचं हित या जीवाला माहिती नाही. आपलं हित आपल्याला माहिती नाही. मगाशीच मी उत्तर पहिल्यांदाच सांगितलं, हित न ठावे जने जनका. आपल्या आई वडिलांना आपलं हित माहिती नाही, आपल्या समाजाला आपलं हित माहिती नाही, आपल्या जगाला आपलं हित माहिती नाही आणि याच्या पुढचा विचार आपल्या स्वतःलाच आपलं हित माहिती नाही. माहिती आहे का आपलं हित कशामध्ये आहे? आपलं हित कशामध्ये हे दाखवण्याकरता संतांना यावं लागतं, संतांना सांगावं लागतं. याच्या हे करा, हित ते करावे देवाचे भजन चिंतन. हित करावे देवाचे चिंतन. काय करा? देवाचं चिंतन करा, हित करा. हे साधू संतांना दाखवून द्यावं लागतं. आणि या विषयामध्ये रमलेल्या जीवाला, संसारामध्ये गुंतलेल्या जीवाला आता आपलं हित न ठाव असल्या कारणाने, त्याचं हित त्याला माहिती नसल्या कारणाने जे करू नये तो जीव करायला लागला, जे खाऊ नये तो जीव खायला लागला, जे पिऊ नये तो जीव पियाला लागला. म्हणजे ज्या गोष्टी करू नये त्या अगोदर करावा लागला आणि ज्या गोष्टी करण्याकरता हा देह दिलाय त्याच्यापासून तो जीव लांब झालेला आहे. ज्ञानोबाऱ्यांची गोड अशी ओवी आहे. विष विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषया गोडू जीवासी झाला. विष विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. परमार्थ हा गोड आहे. परमार्थ करता करता शेवट गोड होतो, ही अवस्था आहे परमार्थिकाची. आणि यास्तव परमार्थ केला पाहिजे अशी बहुतांशी साधू संतांची आणि आपल्याला विनंती आहे. का परमार्थ करा, का भक्ती करा, का उपासना करा? कारण की परमार्थाच्या बळावरती, परमार्थाच्या ताकदीवरती आपल्याला आपला शेवट गोड करता येतो. आणि शेवट जीवाला गोड करण्याकरता परमार्थ केला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला तुकोबारा यांनी परमार्थाच्या उच्च अवस्थेला प्राप्त झाल्याच्या नंतर तुकोबारांची अवस्था ही अतिउच्च अवस्था आहे. तदनंतर मग तुकोबारा सांगतात, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास, याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा शेवटचा दिसा गोड व्हावा. शेवटचा दिसा गोड व्हावा, शेवटचा दिसा गोड व्हावा. आता जिथे पावलो विसावा, आता जिथे पावलो विसावा. परमार्थिका बळावरती तुकोबारे सांगतात, काय केलं मी? शेवटचा दिवस गोड केला. शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस गोड
गोड व्हावा यासाठी केला होता अट्टहास. जीवनामध्ये अट्टहास केला म्हणजे परमार्थ केला. क्षणोक्षणाला न विसंबे सर्वदा. काय सांगतात? विठ्ठला वाचूनी न विसंबे सर्वदा. क्षणोक्षणाला नामस्मरण केलं, भजन केलं आणि याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये शेवटचा दिवस गोड झाला. आणि हा शेवटचा दिवस तुमचा आमचा सुद्धा गोड व्हावा म्हणून लागून या पाया विनवितो तुम्हाला. करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि नामस्मरण करा. का? कारण की आपल्याला त्या बोधापर्यंत पोचायचंय. आपण आलोय कुठून, आपल्याला जायचंय कुठे हे माणसाला कळायला पाहिजे. आलासी कोठोनिया जासी कवन्या रे ठाया. घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. सावध होई बाबा काळ लागला मापा. सांगितलं आपल्याला आपण आलोय कुठून आणि आपल्याला जायचंय कुठे हे कळालं पाहिजे. आणि हे कधी कळतं? जेव्हा हा जीव सद्गुरूला शरण जातो, जेव्हा संतांना शरण जातो. संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. वेद शास्त्र प्रमाणाने हेच सांगितलं. या जीवाचा उद्धार व्हावा असा वाटत असेल तर या जीवाने काय करावं? संतांना शरण जावं. विठ्ठला 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 विठ्ठला. आपला उद्धार फक्त संतच करू शकतात. म्हणून तुकोबाराय सांगतात आपल्याला त्या बोधापर्यंत पोचायचंय आणि आपल्याला त्या उच्च स्थानावरती प्राप्त होण्याकरता सततम कीर्तयन्तो माम यतन्तच्छ दृढव्रताः. बास दिवसभर रात्रंदिवस फक्त मुखामध्ये नाम आलं पाहिजे. जेवताना, झोपताना, उठताना, बसताना, काम करताना जेव्हा मनामध्ये नामस्मरण चालू राहील ना तेव्हा शेवट तो भला. विठ्ठला 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 विठ्ठला. मग त्यावेळेला आपला शेवट गोड होईल. आपण नामस्मरण करत नाही या मताचा मी नाही, करतो ना. आपण पूजा करतो, नामस्मरण करतोच, परंतु कधी करतो? एकादशी असली की हरिपाठ. दररोज नाही. एकादशीला कीर्तनाला, ज्या दिवशी बैठकीचा वार असेल मग कदाचित त्याच दिवशी उपासना. अशा असतं काही जणांचं. कंटाळा येतो परमार्थाचा. पर सुरुवातीला ज्ञानोबारांनी 24 सांगितली. गोड परमार्थ लागे कडू. कडू वाटतो, नको वाटतो. जेवढा अट्टहास दुसरं कार्य करण्याकरता करतो तेवढा अट्टहास परमार्थ करता नाही करत. तुकोबाराने सांगितलं आम्ही अट्टहास केला. या अवस्थेला पोचण्याकरता, इथपर्यंत येण्याकरता आम्ही अट्टहास केला. अट्टहास. आणि ते करत असताना आम्हाला दिवस रात्र युद्धाचा प्रसंग झाला. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. बरं, परमार्थ करत असताना जास्त अडचणी येतात. जो परमार्थ करत नाही त्याच्या जीवनामध्ये अडचणच नसते. उलट तो मस्तपैकी जगतो. आपण बोलतो बघा ना, अरे नाही कधी कीर्तनाला, नाही कधी बैठकीला, नाही कधी वारीला, नाही कधी स्वाध्यायाला, नाही कुठं नाही, देव धर्माला नाही, काय नाही, तरी पण मस्तपैकी कडक कडक इस्त्रीचे कपडे घालून फिरतो. अरे त्याला अडचणच नाही. उलट परमार्थामध्ये आल्यावरती अडचणी चालू होतात. तुम्ही म्हणाल असं कसं? तसंच आहे. कारण की परमार्थामध्ये का अडचणी चालू होतात? कारण की आपण केलेले जे पाप आहेत ते पाप भगवंत अगोदर फेडत असतो. विठ्ठला 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 विठ्ठला. ते पाप अगोदर गेल्याच्या नंतर देवाचं दर्शन आहे. देवाचं दर्शन होण्याकरता शुद्ध अंतःकरण लागतं, पुण्य पावन लागतं, पवित्र अंतःकरणाने देवाचं दर्शन व्हायचं आहे. आणि म्हणून अगोदरचे जे केलेले कर्म आहेत ते डोळ्यासमोर येत असतात. मग जीवनामध्ये कधी कधी दुःख येतात, संकट येतात, यातना होतात. याला कारण हे भोग प्रारब्धाचा. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. आपल्याला हा प्रारब्धाचा भोग हा भोगावा लागतोय.
आणि त्या प्रारब्धाचा भोग तुम्हा आम्हाला भोगावा लागतो याच्यामध्ये नवल नाही. मोठे मोठे कर्मामध्ये अडकले. विठ्ठला विठ्ठला केले कर्म झाले त्याची भोगाले. 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 उपजल मेले ऐसे किती. उपजल मेले ऐसे किती. हरिमुखी गाना हर परिचिता. हरिमुखी गाना हर परिचिता. केले कर्म केले. जे कर्म केले लक्ष देऊन ऐका. केले कर्म झाले त्याची भोगाली. याचा काय अर्थ आहे? आपण कर्म जे केले ते कर्म भोगाले. हो मग जीवन जगत असताना कधी जीवनामध्ये सुख आहे तर कधी जीवनामध्ये दुःख आहे. कधी कधी काहीशी दिवस हवेशे वाटतात. काही दिवस नको नकोशे वाटतात. सुखाचे दिवस हवेशे वाटतात आणि दुःखाचे दिवस नको नकोशे वाटतात. परंतु दुःखाचे दिवस आल्याशिवाय राहत नाही आणि सुखाचे दिवस गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला सुखाचे दिवस जाऊच नये अशी मनामध्ये धारणा आहे. पण ते कधी जातात याचा भरोसा नाही. आणि दुःख येऊच नाही असं वाटतं पण आल्याशिवाय राहत नाही. भोगावंच लागतं ना. तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला कर्माची फळं भोगावी लागतात. त्याच्यामध्ये नवल नाही. मोठ्या मोठ्यांना कर्म भोगावे लागलेले आहेत. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे श्रीराम वनवास गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण जय पावला. वियोग घडाला सीता देवी. कर्मे रावण जय पावला. वियोग घडाला सीता देवी. कोणाकोणाला कर्म भोगावे लागले? मला तुम्हा मला वारकऱ्याला बैठकीला जाणाऱ्याला नाही. परमार्थिकाला नाही. आपल्याला भोगावे लागतं त्याच्यामध्ये नवल नाही. कर्मे श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला. कर्मे रावण क्षय पावला. वियोग गडला सीता देवी. कोणाकोणाला कर्म भोगावे लागतात? अरे ज्या दिवशी सिंहासनावरती बसणार, गादीवरती बसणार, राजा म्हणून सगळीकडे मिरवणार, त्याच दिवशी वनवास भोगावा लागला. कोणाला? मुख्यमंत्र्याला. मुख्यमंत्र्याची सत्ता पलटी होती याच्यामध्ये नवल काय? कालचा मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी माझे होतो याच्यामध्ये नवल नाही. अरे प्रभू रामचंद्र भगवंत ज्या दिवशी वनवासाला सिंहासनावरती बसणार त्या दिवशी भगवंताच्या नशिबाला वनवास आलेला आहे. कर्माचा इतिहास आहे. भल्या भल्यांना कर्माने ठकवलेलं आहे. मोठे मोठे कर्म चुकू शकले नाही तर तुम्ही आम्ही कोण आहोत? आपल्याला कर्म हे चुकवावे लागणार नाही. जे केलेले ते कर्म भोगायचे आहेत. म्हणून माणसाला या जीवाला सामान्यतः तुकोबाराया सांगतात चांगले कर्म करा. काय करा? हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नामस्मरण. हे चांगले कर्म आहेत. हे करा तुम्ही. ऐसे काहो न करा काही पुढे नाही नाशजा. पुढे जे कर्म केल्याच्या नंतर नाश पावणार नाही असे काहीतरी कर्म करा. करा रे बापा नो साधन हरीचे. करा रे बापा नो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरीचे. करा रे बापानो साधन हरी.
करा. म्हणजे काय करा? करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करून का, जनी करणीचे करून का, हरिमुखी गाता हरपले चिंता. काय सांगतात? करा. पाया पडून विनंती करतोय, हे करा. ऐसे का हो न करा, काही इथं आपण होतो पुढे नाही नाश जा. असे कर्म करा की जे कर्म नाश पावत नाही, केल्याच्या नंतर कामाला येतात. प्रॉपर्टी कमवली, कमवू नाही या मताचं मी नाही, चांगली प्रॉपर्टी कमवा. ऑडी, मर्सिडीज, BMW, फरारी मध्ये फिरलो पाहिजे. हा, परमार्थ सुद्धा ऐश्वर्यामध्ये केला पाहिजे, साधा करायचंच नाही. आपलीकडं बघितल्याच्या नंतर, आपल्याला बघितल्याच्या नंतर लोकांना वाटलं पाहिजे, अरे काय परमार्थिक असून जीवन जगतो रे, असं काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, असं वाटलं पाहिजे. नाही तर काही काही बुव लोक अशी आहेत, त्यांच्या तोंडाकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं याचं उगाच दर्शन झाला. हो, हा, कुठली मोरली गवारी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. मोरली गवारी तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी, तैसा दिसे तोंडावरी. मोरली गवारी तैसा दिसे तोंडावरी. जशी शेण तुटलेली असावी तसं त्याचा थोबाड आपल्या भाषेमध्ये. सांगू नका कोणाला, तुम्हाला म्हणून सांगतो. आमच्या मध्ये एक कीर्तनकार आहे, त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं बाबा याचं उगाच दर्शन झाला. कीर्तनाला उभा असतं तरी पण 12 वाजलेलेच, विठ्ठला विठ्ठला. आपलीकडे बघितल्याच्या नंतर त्या परमार्थाच्या बळावरती एवढी साधना करायची की लोकांना वाटलं पाहिजे आम्ही सुद्धा परमार्थाला जावं, आम्ही सुद्धा वारीला. काय वारकऱ्याचं जीवन आहे हो, काय आळंदी पंढरपूरची वारी करतात हो. कधीतरी आपल्याकडे बघून एखादा तरी इन्स्पायर झाला पाहिजे, वाटलं पाहिजे तुझ्या बरोबर पुढच्या वर्षी वारीला येईन ना, तुम्ही मला पंढरपूरला न्या, हा तुमच्या बरोबर हरिपाठाला येईन ना, वाटलं पाहिजे आपल्याकडे बघितल्याच्या नंतर. असं जीवन जगायचं आहे, असे कर्म करायचे आहेत की आपण केलेले कर्म आपल्याला पुढं कामाला येणार आहेत. ते म्हणजे परमार्थिक कर्म. परमार्थ करा, भजन करा, हरिपाठ करा, जी येतील ती साधना करा. म्हणून महाराजांनी सांगितलं, जास्त कठीण न सांगता काय करतो, हाताने टाली ना मुखाने नामस्मरण करा. जास्त लांब काही जायची गरज नाही. वेद शास्त्र पुराणांचा अभ्यास करणं कठीण आहे, तेवढं नाही जमलं तर फक्त एकच करा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे, पुण्याची गणना कोण कर. हरिमुखे म्हणा, हे कुठं करा. म्हणून कदाचित सद्गुरू वामन बाबांनी लोकांना अजातवाद वेदांताचा अभ्यास न सांगता येईल त्याला फक्त सांगितलं, हरिपाठ करा, विठ्ठला 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 विठ्ठला. आणि ज्यांच्या निमित्ताने आपण जमलेलो ते हरिपाठ करायच्या, त्यांना हरिपाठाची आवड होती. ही महिला मंडळ दिसते ना, हे हरिपाठामध्ये ते जायच्या. मला समजलं हरिपाठाची जी काही वर्गणी जमा होते त्या वर्गणीतून कुठे उज्जैनला गेलो आणि उज्जैनवरून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांची अशी ही दुःखद घटना घडली. म्हणजे सतत नामस्मरण करायचं, हरिपाठ करायचं ही अवस्था आहे जीवनामधली. आणि त्या हरिपाठाच्या योगे काय प्राप्त झालं, वामन बाबांनी हरिपाठ करता करता देह सोडला. हरिपाठ समयी ब्रह्मानंदी पावले, ही अवस्था आहे. म्हणून हाताने टाळी वाजवा, नामस्मरण करा. सतत नामस्मरण केलं तर मरता मरता मुखामध्ये देवाचं नाम येईल, म्हणून नामस्मरण करा. म्हणून हाताने टाळी वाजवली पाहिजे. आता ती आमची पणजी वारली आता 4-5 दिवसापूर्वी, माझी पणजी. मरेपर्यंत हातातून माल नाही सुटली. 108 वर्षाचं वय तिचं. किती? 108. एकादशीच्या दिवशी मरण येणं, उत्तरायण काळामध्ये मरण येणं,
आणि 108 वर्षामध्ये सुद्धा नामस्मरण करणं म्हणजे परमार्थिक श्रीमंती. विठ्ठला विठ्ठला ही अवस्था तुम्हाला प्राप्त झाली पाहिजे. आणि म्हणून ही अवस्था प्राप्त होण्याकरता तुकाराम महाराज सांगतात, हाताने टाळी वाजवा ना, मुखाने नामस्मरण करा. हाताने टाळी मुखाने नाम बोला, श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने नाम बोला, श्रीराम जय राम जय जय. बोला बोला, हाताने टाळी मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने नाम बोला, श्रीराम जय राम जय जय. हाताने टाळी मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम. मुखाने नाम बोला, श्रीराम जय राम जय जय राम. हाताने टाळी मुखाने नाम श्रीराम जय राम जय जय राम. जय श्रीराम जय श्रीराम. तुकाराम महाराज, आम्ही हाताने टाळीच वाजून नामस्मरणच का करू? मग तुकोबारायांना सांगितल्याच्या नंतर प्रश्न विचारला, तुम्ही आम्हाला सांगतायत, ओरडून ओरडून सांगतायत, हकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुम्ही हकारून सांगतायत, विनंती करून सांगतायत, कधी कधी शिव्या देऊन सांगतायत, कधी कधी उपदेश करून सांगतायत. किती सांगू तरी न ऐकती. तुकाराम महाराज सांगतायत, साधू संत सांगतायत, सांगतोय ऐकत नाही, करायला सांगतोय ऐकत नाही, मग शेवटी विनंती करतात, मग पाया पडून सांगतात. जसं आपला मुलगा जर आपलं ऐकत नसेल तर आपली आई काय सांगते, वडील काय सांगतो, बघा परत जर असं जर केलंस ना, याद राख, वापस असं वागायचं नाही. तेवढ्या पुरता तो पोरगा नाही ऐकत, पुन्हा तो करायचं तेच करतो. 2-5 दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा तेच तेच त्याच्या गाराने घरामध्ये यायला लागले की मग पुन्हा आई वडील चिड ओरडतो, आता परत जर असं वागलं ना मार खाशील. पुन्हा तो पोरगा काही दिवसांनी तसंच त्याच्या वापस गाराने यायला लागतात. मग गाराने यायला लागल्याच्या नंतर मग तेव्हा आई सांगते, वडील सांगतो, बघा बाबा तुझ्या पाया पडतो, आता तुला सांगितलं, तुला मारलं झोडलं, शेवटी आता तुझ्या पाया पडतो, तुला विनंती करतो, अरे बाबा असं नको वागू. सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुनाने चित्त तुझं करा, आपुनाने चित्त तुझं करा, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत, सकळांच्या पाया माझे दंडवत. सांगितलं, सकळांच्या पाया माझे दंडवत. जशी आई वडील नंतर शेवटच्या लास्ट स्टेपला, मग शेवटी मुलाचा, आता मुलगाच्या आई वडिलांनी पाया पडणं योग्य आहे का? योग्य नाही. पण मुलाच्या हिताकरता आई वडील सांगतात, अरे बाबा आपली गावामध्ये इज्जत आहे, लोक आपल्याला मानतात, तू असं नको वागू, तुझ्या पाया पडतो. जसं त्या मुलाच्या हिताकरता आपले आई वडील त्या मुलाच्या पाया पडतात, तसं जगाच्या हिताकरता जगद्गुरु तुकोबाऱ्या तुमच्या आमच्या पाया पडतात. लागून या पाया विनवितो तुम्हाला विनंती करतोय. काय करा? करे टाली बोला मुखी नाम. हाताने टाली वाजवा आणि मुखाने नामस्मरण करा. मग तुकोबाराय, आम्ही हाताने का टाली वाजवू आणि मुखाने नामस्मरण का करू? कारण की बाबा तुम्ही या देहामध्ये आलेले आहात आणि मनुष्य देहामध्येच तुम्हाला हे करता येतं. हा सुखाचा सोहळा स्वर्गामध्ये सुद्धा अनुभवायला भेटत नाही. अभंगाच्या दुसऱ्या चरणात विठ्ठल विठ्ठल हरा
विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा हरी नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाल म्हणा श्याम म्हणा राधे श्याम म्हणा घनश्याम म्हणा मेघ श्याम म्हणा श्याम म्हणा राधे श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा मेघ श्याम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा राम म्हणा राजा राम म्हणा सीता राम म्हणा आत्मा राम म्हणा दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा दत्त म्हणा गुरु दत्त म्हणा श्रीपाद म्हणा गुरुदेव म्हणा ईश म्हणा जगदीश म्हणा सर्वेश म्हणा गोपाळ म्हणा हरे नारायण हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा तुम्ही गोपाळ म्हणा हरे नारायण विठ्ठल विठ्ठल कुंडलिक वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु वामन बाबा सद्गुरु गुरुवर्य वासुदेव सद्गुरु जोग अपने अपने माता बोलो भाई हर हर विठ्ठल
आम्हाला सांगताय हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. का आम्ही हाताने टाळी वाजवू आणि मुखाने नामस्मरण करू? कशा करता करू? त्यावेळेला महाराजांनी उत्तर दिलं, बाबांनो, नामस्मरण करता येतं फक्त माणसाला, भजन करता येतं फक्त कुत्र्या मांजरांना. बरोबर? तुमच्या आयऱ्यामध्ये कसं आहे, सगळे कुत्री मांजरी पशु पक्षी एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की चला आपल्या हनुमान मंदिरामध्ये हरिपाठ होतो, त्या हरिपाठाला सगळी जण जाऊया. येतात का गावातले कुत्रे मांजरे? नाही येत. माणसं यायला तयार नाही तर कुत्री मांजरी कशी? बरं आहे बाबा, याही टिकवले, ते हरिपाठ चालू केलंय, चांगलं आहे. अरे परमार्थ, माणसांना परमार्थ करावा याची अक्कल नाही तर कुत्र्या मांजरांना तर लांबच राहिली. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिते, त्यांना नाही कळत. आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे. याची देई घडे देवाचे भजन, देई घडे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान कोठे, आणि कहे ज्ञान नाही कोठे कोठे. अनिक हे ज्ञान नाही कोठे. माणसांच्या व्यतिरिक्त हे ज्ञान नाहीये. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, मीच ब्रह्म आहे, तो मीच आहे, याचा उपदेश काय येरा गबाळ्याला कडून जमणार आहे का? नाही. माणसाला, जीवाला, ज्याला ज्ञान आहे, ज्याच्या जीवनामध्ये सत्सद वेद बुद्धी जागृत होते त्यालाच. नाही तर किती सांगू तरी, किती लोकांना सांगितलं, किती लोकांना कळून कळून विनंती केली तरी पण लोक मरतील, पण परमार्थाला नाही लागली ना. करू ना महाराज, आम्ही बोलतो चला चला वारीला, याव घ्या. काय घाई आहे काय आपली भाषा, याव घ्या, काय घाई एवढी. पंढरीचा वार करी, वारी चुकोने देहरी. म्हणून मी नेहमी सांगत असतो, माझ्या आवडतीचा विषय आहे वारी म्हणजे, कारण की तो अनुभव आहे प्रत्येक वर्षाचा. गुणाजी बाबा, वारकरी वेगळा आणि मालकरी वेगळा. विठ्ठला विठ्ठला. वारकरी वेगळा आहे आणि मालकरी वेगळा आहे. ज्याच्या गळ्यामध्ये नुसती माल आहे तो मालकरी, आणि जो पंढरपूरची चालत वारी करतो तो वारकरी. आणि पंढरीचे मालकरी ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी. हो थांबा, असं सांगितलंय का महाराजांनी? पंढरीचे मालकरी ते अधिकारी मोक्षाचे, विठोबाचे मालकरी, ज्याच्या गळ्यामध्ये नुसती माल आहे. म्हणजे काही जण मालकरी आहेत पण वारकरी नाही, आणि काही जण वारकरी आहेत पण मालकरी नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणजे ज्यांच्या गळ्यामध्ये माळ आहेत पण पंढरपूरची वारी आहे, आणि जे वारी करतात पण त्यांच्या गळ्यामध्ये माला नाही. विठ्ठला विठ्ठला. अशोक मामा माझ्याकडे बघायला लागला. नाही का, म्हणजे विषय असा आहे की पंढरीचे वारकरी, इथं आपण होतो ते अधिकारी मोक्षाचे. मोक्ष त्यांच्या घरी आहे, त्यांना मोक्ष प्राप्त होतं. जे पंढरीची वारी न चुकता करतात, नाही जमत ना पण वारीला जायचं. आता आमच्या बाबांना नाही जमत, पण गाडीमध्ये जाणार ना, हा जायचं. ती ओढ असते परमार्थिकाची. भक्ती करत असताना पंढरपूरची ओढ. आणि ज्याला पंढरपूरची ओढ नसते मग समजायचं माल घालून पण फायदा नाही. विठ्ठला विठ्ठला. काही जण दर महिन्याला पंढरपूरला जातात, आम्ही वर्ष वर्ष पंढरपूरला जात नाही. विठ्ठला विठ्ठला. एक जण मला म्हातारा माणूस भेटला, म्हातारा माणूस या बाबांच्या वयाचा एवढा होता. त्याला तो बोलतो, महाराज
एवढा मोठा झालो पण अजून पंढरपूरलाच गेलो नाही. मी बोललो तुझ्या एवढा पापी तूच. हो, सरळ उत्तर दिलं. कारण की पापी माणूस देवाजवळ जात नाही. काही जणांचे पाप एवढे आडवे असतात, रस्त्याला निघतात, गाडीमध्ये बसतात ना, फोन येतं, मग वापस रिटर्न यायला लागते. हे पाप. काही जण बोलतात काय नाही, एकादशी दिवशी निसता पाय तरी टाकायला भेटला ना पंढरपूरला तरी बास. काही जण असे वारकरी असतात, मग नुसतं एकादशीला पाय टाकायला जातात. ते आमचे मोठे महाराज नेहमी सांगायचंय, दशमी बायको पाशी, स्टँड पाशी, एकादशी देवापाशी आणि द्वादशी बायको पाशी. त्यांना अनुभव आहे, 3-4 आहेत ना. आम्हाला त्याचा अनुभव नाही. त्यांचे आमचे जमते वारीमध्ये काय परमार्थकाचा आनंद आहे हो, वारीचा आनंद. माऊलीच्या सोहळ्यामध्ये तुम्ही या, जोपर्यंत माऊली बसत नाही तोपर्यंत हे एकनिष्ठ वारकरी खाली बसत नाही. काय हो, संपदा सोवळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. तुम्ही दिंडीच सोडू शकत नाही. जो खरा मनापासून गेला असेल ना, मग त्याला वाटतात काय काकड्याच्या चाली आहेत, ते काकड्याच्या चालीमध्ये मन मोहून जातं. मग काकडा झाल्याच्या नंतर वासुदेव, आंधळे पांगळे, त्याच्यानंतर मग पुन्हा संध्याकाळच्या सत्रामध्ये दुपारचं जेवण झाले की 4च आणि काय होतात, नाटाचे अभंग, पुन्हा मग हरिपाठ. काय शिस्त असते. आपण विसाव्याला बसलेलो असलो की माऊली जरी आले तरी पण झोपलेला माणूस जागा होतो ना, उभा राहतो. ही ताकद त्या, म्हणून उगाच नाव नाही दिलं कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती. हे काय वैभव आहे तो वारकऱ्यांनाच माहिती आहे. म्हणून हा इथं होतो, हा सुख सोहळा स्वर्गी. हा सोहळा स्वर्गामध्ये नाहीये. स्वर्गामध्ये कामधेनू गाईचं दूध प्यायला मिळेल, कल्पतरू झाडाची वृक्षाची सावली भेटेल, चिंतामणीची सडके असतील, अमरत्व सिंहासन असेल, ऐरावत वाहन असेल, अमृत प्यायला असेल. पण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. वारीचा सोहळा नाही. ज्यांनी वारी पाहिलेली आहे ना, ज्यांनी विठ्ठल विठ्ठल नामाचा आनंद लुटलेला आहे ना, तो सोहळा दुसरा कुठं नाहीये. म्हणून त्या सोहळ्याकरता हा आनंद आम्हाला प्राप्त व्हावा म्हणून देवाना इच्छा होते. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी वावा जन्म. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, देव वैकुंठ सोडोनी संत राहिला, देव वैकुंठ सोडोनी संत अनंत भुवनची चाल बोलायची तुम्ही. ज्या सुखा कारणे देव वेडावला, देव वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला. ज्या सुखा कारणे देव वेडावला, ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला, देव संत सदने राहिला. धन्य 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 संतांचे सदन, तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण, नारायण नारायण. ज्या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदने राहिला, देव सदने राहिला. म्हणून हा सुख हा फक्त या नामामध्ये आहे, वारीमध्ये आहे.
आणि हा सुख स्वर्गामध्ये सुद्धा नाही. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. बसा बसा बसा, अजून टाइम आहे, बसा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करेटाले बोला मुखी नाम. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. यथामती यथावकाश. अभंगाच्या 2च चरणाचा विस्तृत भाव पाहिलेला आहे. अभंग मोठा आहे, परंतु वेळ कमी असल्या कारणाने, आणि आपण काय अभंग सोडवणार हो? आपल्यासारख्या सामान्य जीवाने, अज्ञानी जीवाने अभंग काय सोडवावा? अभंगांनीच तुमची आमची सोडवणूक करावी, असे हे तुकोबाऱ्यांचे काही अभंग आहेत. पैकी लागून या पाया विनवितो तुम्हाला, करेटाले बोला मुखी नाम. विनंती पर उपदेश करणारा आजचा हा अभंग आहे. ही सेवा संपलेली आहे. जाता जाता 3 गोष्टी सांगतो आणि आपली सेवा संपवतो. या 3 गोष्टी कधी जीवाने विसरायच्या नाही. लक्ष देणं आहे का? नंबर 1, माणसाने मरणाला कधी विसरायचं नाही. नंबर 2, माणसाने देवाला कधी विसरायचं नाही. आणि नंबर 3, माणसाने आई वडिलांना कधी विसरायचं नाही. या 3 गोष्टी कधीच विसरू नये. पहिलं, मी मरणार आहे, लक्षात ठेवायचं. आज उद्या परवा कधीतरी इथं बसलेला प्रत्येक जण माझ्या सगट मरणार आहे. आपला पण असाच बॅनर लागणार आहे, फक्त तारीख ठरली नाही. आपण पण मरणार आहोत. कधी मरू, केव्हा मरू, कुठं मरू माहिती नाही, पण मरणार आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. सांगू तुम्हाला, आतापर्यंत जे जे गेले ना, जे जे मेले ना, त्यांचा नंबर लागला. आपण पण त्या मरणाच्या रांगेमध्ये सगळी जण उभी आहोत. एक दिवशी माझ्या सगट तुमचा पण एक दिवशी नंबर लागणार आहे. कधी लागेल, केव्हा लागेल, कसं लागेल काहीच माहिती नाही, पण नंबर लागल्याशिवाय राहणार नाही. मरण येणार आहे, म्हणून जीव सावध झाला पाहिजे. मरणाआधी सावध व्हावे, आपुले स्वहित साधूनी घ्यावे. आपलं स्वहित कशामध्ये हे कळालं पाहिजे, आणि त्या स्वतःचं हित कळण्याकरता जीवाने संतांना शरण जावं आणि संतांनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करावा. संतांनी सांगितले ना, पाया पडून विनंती केली ना, हाताने टाळी वाजवा, नामस्मरण करा, आळंदी पंढरीची वारी करा, नामस्मरण करा, ह्या सगळ्या गोष्टी करा, तुम्हाला सहज ती अवस्था प्राप्त होईल. कोणती अवस्था? तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या 4 मुक्त्या आहेत. पण एक मुक्ती प्राप्त करण्याकरता खूप अट्टास करावा लागतो. पण महाराज, एक नामस्मरण ही साधना करा, त्या नामाच्या ऐवजी 4ही मुक्त्या प्राप्त होतात. म्हणून हे मुक्तीपर्यंत पोचायचं आहे. तुकोबाराय सांगते, तुका म्हणे मुक्ती परिनेली नोवरी, आता दिवस 4 मेरी. ती मुक्ती आम्ही नोवरी केली, म्हणजे साध्य केली, प्राप्त केली. नामाच्या जोरावरती ती मुक्ती आम्ही साध्य केली, आणि त्या मुक्तीला आपल्याला साध्य करायचं आहे. म्हणून महाराज, आम्हाला मी सांगतोय, मरण माणसाने विसरायचं नाही. मरणाच्या अगोदर आपलं त्या मुक्तीला प्राप्त करायचंय. म्हणून केव्हा मरू, कधी मरू, कुठं मरू, कसं मरू हे माहिती नाहीये. म्हणून मरत असताना, मरणार आहोत हे लक्षात ठेवायचं जगत असताना. आणि माणसाने मरण लक्षामध्ये ठेवून, मगाशीच सुरुवातीला सांगितलं मी, कर्म चांगले करायचे. कारण की कर्माचाच इतिहास आहे. चांगले कर्म जसे करतो त्याचं भोग भोगावा लागतो. पुण्यात्मक पुण्य स्वर्गा जाईजे, आणि पापात्मक पाप नरका नेईजे. पाप नरकाला घेऊन जातं आणि पुण्य स्वर्गाला घेऊन जातं. मग आपण पुण्यकर्म करायचे की पाप कर्म करायचे हे तुमच्या आमच्या हातामध्ये आहेत. म्हणून माणसाने कर्म चांगले करावे. सकाळी उठायचं, देवाला शरण जायचं, भजन करायचं, मुखामध्ये देवाचं नामस्मरण करायचं,
का करायचं? कारण की रात्री झोपल्यापासून त्यांनी माझा सांभाळ केलाय, सकाळी त्यांनी मला उठवलंय, मला खाल्ल्याच्या नंतर पचवणारा, झोपल्यानंतर उठवणारा, चालवणारा, बोलवणारा सर्व शक्ती ज्याच्या हातामध्ये आहे तो परमात्मा आहे. म्हणून सकाळी उठल्याच्या नंतर देवाला शरण जायचं, देवाला सांगायचं, देवा मी अनाथ आहे, अपराधी आहे, मला कळत नाही, म्हणून अनाथ आम्ही तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, प्रेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. सकाळी देवाला शरण जायचं. प्रभाते मनी राम चिंतित जावा, सकाळी जायचं देवाला शरण. पुढे वैखरी राम आदी वदावा, देवाला शरण जायचं. आणि रात्री झोपताना सुद्धा देवाला शरण जायचं. चुकून जर आमच्याकडून काही कर्म चुकलेले असतील तर त्या कर्मापासून आम्हाला माफ कर, म्हणून कृष्णाय वासुदेवाय हर हे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदा हे नमो नमा. देवाकडं माफी मागायची, मरण डोळ्यासमोर ठेवायचं. नंबर 2, देवाला कधी विसरायचं नाही. कारण की मगाशीच मी सांगितलं, त्यांनी आपला सांभाळ केलाय ना. मी नेहमी सांगत असतो, कोरोनासारखी महाभयंकर परिस्थिती आपण पाहिली, लाखो करोडो माणसं मेली, जालायला जागा नव्हती, पण या अवस्थेमध्ये सुद्धा तुम्ही आम्ही जिवंत राहिलो म्हणजे आपल्यावरती देवाची कृपा होती. देवाने तुमचा आमचा सांभाळ जर केला नसतं तर आपले पण बॅनर लागले असते पुण्यतिथीच्या, आता आपले पण पुण्यतिथी असत्या, परंतु आपण जिवंत आहोत याचं कारण देवाने तुमचा आमचा सांभाळ केलाय. अहो लाखो करोडो माणसं मेली, जालायला जागा नव्हती. अहो त्या कोरोनामध्ये आपली माणसं सुद्धा आपल्याला कामा येत नव्हती. ज्यांच्या बरोबर राहतो, ज्यांच्या बरोबर एकत्र राहतो, एकत्र खातो, एकत्र पितो, एकत्र उठतो बसतो, एका ताटामध्ये ज्यांच्या बरोबर जेवतो, नव्हे तर एकत्र झोपतो, एका घरामध्ये राहतो. सांगा बरं, कोरोना झाल्याच्या नंतर किती जणांना घरामध्ये राहण्याला जागा होती? हो, आपलंच घर आहे, आपणच बांधलेलं होतं, एक रुपया करून हा घर बांधलाय, पण त्या घरामध्ये कोरोनामध्ये जर कोरोना झाला तर आपल्याच घरामध्ये आपल्याला राहायला जागा नव्हती ना. आपल्याच घरामध्ये राहायला जागा नव्हती, आपलंच घर होतं, पण आपण 15 दिवस क्वारंटाईन सेंटरला होतो. ज्याला कोरोना झालेला होता त्याला जागा नव्हती दिली. अरे आपल्याच घरातल्या लोकांनी आपल्याला घरातून बाहेर काढलं. जगाची रीत तुम्हाला मी सांगतो कशी आहे. जग सुख असताना आपल्या मागे उभा राहतो, दुःख असताना आपली माणसं सुद्धा आपली नसतात, हे लक्षात ठेवा. सुख असताना आपण सुखी असताना अनोळखी लोक सुद्धा आपल्याला शेट बोलतात, पण दुःखामध्ये आपली माणसं सुद्धा आपली नसतात. लक्ष देऊन ऐका. अहो ज्या घरामध्ये आपल्याला राहायला जागा नव्हती, कोरोनामध्ये घरातून बाहेर काढलं कोरोना पॉझिटिव्ह आला म्हणून, त्याच घरातल्या लोकांनी नेगेटिव्ह आल्याच्या नंतर आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या त्या बाया. ज्या घरातल्या बायाने जागा दिली ना त्याच बाया आरती ओळायला उभ्या. ज्या घरामध्ये जागा नव्हती तेच घरातले लोक अंगावरती फुलं उधळतायत, आई आहे, वेलकम, सुस्वागतम. कोण आपलंय? जग हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे, अंत हे काळीचे नाही कोणी. अंत काळीचं कोण नाहीये. म्हणून आपल्याला तो सोडवणारा परमात्मा आहे, म्हणून देवाला विसरायचं नाही. आणि नंबर 3, आपल्या आई वडिलांना माणसाने कधी विसरायचं नाही. मी सांगत नाही, मौली महावैष्णव ज्ञानोबा आई वडिलांच्या थोरवी गात आहेत. सगळे साधू संतांनी आई वडिलांचं महात्म्य सांगितलं. ना आताची काही माणसं बोलतात कीर्तनामध्ये आई बाप नाही सांगायचं. कोणी सांगितलं? आई बापांची सेवा करणं म्हणजे देवाची सेवा आहे. ज्ञानोबा तर सहज म्हणून जात आहेत. ज्ञानेश्वरी सारख्या अनमोल ग्रंथामध्ये सकळ तीर्थांची धुरे जे का माता पितरे तयांच्या सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. जगामध्ये तीर्थयात्रा करा, अनेक तीर्थामध्ये जा, पण सगळ्या तीर्थांचं पुण्य जर कुठं असेल ना तर ते आई वडिलांच्या चरणावरती आहे. गणपती बाप्पा हुशार होता. हो, गणपती बाप्पा हुशार या कारणास्तव होता. ब्रह्मांडाला कोण पहिली प्रदक्षिणा मारेल? आता पहिला मान द्यायचा कोणाला? कार्तिकाला की गणपतीला? दोघे जण आहेत. मग परीक्षा ठरवली, ब्रह्मांडाला जो कोणी पहिली प्रदक्षिणा मारेल त्याला पहिलं स्थान. गणपती बाप्पा बुद्धीचा देवता आहे. गणपती बाप्पाने ब्रह्मांडाला प्रदक्षिणा मारायचं ठरवलंच नाही, कारण की माहिती होतं प्रदक्षिणा मारायला गेलो तर माझं वाहन काय आहे? उंदीर. किती लांब लांब पळणार आहे? पटरीपर्यंत, त्याच्या पुढे नाही जाणार. राम काय बोलतात, लक्ष्मण रेषा ओलंडू पण नाही शकत माझा वाहन. देवाला माहिती होतं, म्हणून देवाने काय केलं? आई वडिलांना नमस्कार केला, प्रदक्षिणा मारली. जगामध्ये पहिलं स्थान जर कोणाला प्राप्त झालं, सुखाचं कार्य असू द्या, दुःखाचं कार्य असू द्या, गणपती बाप्पा. का?
का प्राप्त झालं? एकच, आई वडिलांना जाणलं पाहिजे. म्हणून ज्याला हात नाही त्याला हाताचं महत्व विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाचं महत्व विचारा, ज्याला आई नाही त्याला आईचं महत्व विचारा, आणि ज्याला बाप नाही त्याला बापाचं महत्व विचारा. आज या कुटुंबामधून एक आई गेलेली आहे आणि त्या आईचं पुण्यतिथी आहे. ज्याची आई जाते ना त्याला विचारा आई काय असते, आणि ज्याचं बाप जातं ना त्याला विचारा बाप असते. सांगू तुम्हाला माय बापांनो, ज्याच्या जीवनामधून आई गेली समजाचा सुखाचा सागर अटला, आणि ज्याच्या जीवनामधून बाप गेला समजाचा धैर्याचा डोंगर तुटला. म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत ना तोपर्यंत मायबापांनो आई वडिलांची सेवा करायची. गेल्यानंतर काय भेटत नाही. गेल्यानंतर फक्त घरामध्ये आईचा फोटो वडिलांचा फोटो, त्या फोटोकडे बघायचं आणि आठवणी जागृत करायच्या. आपल्याला वाटतं आई अशी हाक मारावी, पण त्या हाकेला ओ द्यायला आपली आई नसते. म्हणून जोपर्यंत असते तोपर्यंत त्याची सेवा करायची. गेल्यानंतर काही भेटत नाही. अरे जगाच्या बाजारामध्ये सगळं भेटतं विकत. जगाच्या बाजारामध्ये जर तुमच्याकडे पैसा असेल ना पैसा, तर पैशाने तुम्हाला करोडाचा बंगला बांधता येईल, ऑडी मर्सिडीज BMW फरारी मध्ये फिरता येईल, करोडो रुपयाचा घड्याळ घालता येईल, लाखो रुपयाचा मोबाईल घ्याल, सगळं जगाच्या बाजारामध्ये विकत भेटतं. पण जगाच्या बाजारामध्ये एकदा गेलेली आई आणि एकदा गेलेला बाप परत विकत भेटत नाही. किती पैसे द्याल? करा लाखो रुपये जमा, करोड रुपये जमा, डॉक्टरांजवळ द्या आणि डॉक्टर माझी आई मला वापस द्या. येतं घेऊन जाता येतं, देता येतात पैसे देऊन आपल्याला आई वडील, म्हणून घेता येत नाही ते विकत. म्हणून जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करायची. करा सेवा. काय लागतं सेवा करायला? जिवंत असेपर्यंत सेवा करायची आणि गेल्याच्या नंतर त्यांचं स्मरण करायचं. म्हणून आजचा हा पुण्य स्मरणाचा दिवस आहे. जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालेला आहे, म्हणून त्या आईचं आज पुण्यस्मरणाचा कार्यक्रम त्यांच्या मुलाने त्यांच्या पतीने आज हा साजरा करायचा ठेवलेला आहे. का? कारण की त्या पुण्यस्मरणातून होणारं पुण्य आईला प्राप्त होईल आणि आई ती आपल्या कुळावरती घरावरती आशीर्वाद देईल. म्हणून ही पुण्यतिथी आहे. तुका म्हणे पितर आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती सर्व काळ. आपण जर आपल्या पितरांना गेलेल्या आई वडिलांना जर विसरलो तर विसरली तया थोर झाली. आणि म्हणून आपल्या आई वडिलांना कधी विसरायचं नाही. आपल्यावरती अनेकांचे ऋण आहेत, समाजाचे ऋण आहेत, जगाचे ऋण आहेत, देवाचे ऋण आहेत, संतांचे ऋण आहेत. पण आपल्यावरती सगळ्यात महत्वाचे ऋण जर कोणाचे असतील तर आपल्यावरती आपल्या आई वडिलांचे ऋण असते. आई वडिलांचे आई वडिलांच्या ऋणाच्या उपकारापासून आपण कधीच उतराई होऊ शकत नाही माय बापांनो. अरे या देहाच्या चामड्याच्या चपला करून जरी आई वडिलांना घातल्या ना तरी सुद्धा त्यांच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही. उतराई कधीच होऊ शकत नाही, पण उतराई होण्याकरता प्रयत्न करायचे आहेत. नाही उतराई होऊ शकत हे माहिती आहे, पण तरी सुद्धा त्या उतराई होण्याकरता प्रयत्न का केले पाहिजेत? कारण की ते तुमचे आमचे कर्तव्य आहेत. म्हणून आजचा हा पुण्यतिथीचा दिवस आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो आपल्यावरती आपल्या आईचे किती प्रेम असतात. आपण आईच्या गर्भामध्ये असतो, आईच्या गर्भामध्ये तिला माहित नाही मुलगा आहे का मुलगी आहे. त्या दिवसापासून आपल्यावरती जी प्रेम करते ना, तिचे डोले मिटेपर्यंत आपल्यावरती जी प्रेम करते ती तुमची आमची आई असते. एवढं प्रेम आपल्यावरती आपल्या आईचं असतं. आपण गर्भामध्ये असतो, गर्भामधल्या बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून जी फिकं खातं ना ती तुमची आमची आई असते. कधीतरी आपल्या आईला आठवा. मीठ मसाला आवडत्या वस्तू डोळ्यासमोर असतात, पण सर्वस्वाचा त्याग करून निस्ती मुगाची डाळ खाते ना ती तुमची आमची आई असते. एवढं प्रेम आपल्यावरती. का? माझ्या बाळाला आवडत्या वस्तूंचा त्याग, माझ्या बाळाला काही होऊ नये, त्रास होऊ नये म्हणून जी जगते ना ती तुमची आमची आई असते. ती आई आज या कुटुंबामधून गेलेली आहे. त्या निमित्ताने पुण्यतिथी आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो जोपर्यंत आई जिवंत आहे ना तोपर्यंत आपला दरवाजा आपली आईच उघडते. मुलाला किती जरी उशीर झाला ना तरी दरवाजामध्ये खुर्ची टाकून वाट पाहत असते ना ती तुमची आमची आई असते. कधीतरी आईची आठवण काढा कधीतरी आपल्या आईची आठवण. मुलगा जेवत नाही तोपर्यंत जी जेवत नाही ना ती तुमची आमची आई असते. आज एवढ्या महिला इथं बसलेल्या, सांगू महिलांनो माहेरचं सुख कुठपर्यंत आहे? माहेरचं सुख सांगू, जोपर्यंत तुमच्या माहेरला तुमची आई आहे ना तोपर्यंत माहेरचं सुख आहे. जा माहेरला जा. जोपर्यंत तुमची आई घरी आहे ना माहेरला तोपर्यंत तुमच्या हातातली पिशवी कधीच माईबापां रिकामी येत नाही. पोरींनो, त्या पिशवीमध्ये कधीतरी वाल, कधीतरी पापड, कधीतरी लोणचा, कधीतरी शेवया जी देते ना ती तुमची आमची आई असते. एवढं प्रेम आपल्यावरती आपल्या आईचं असतं.
सगळी जेवण झाल्याच्या नंतर हॉलमध्ये गप्पा मारतात. गप्पा झाल्याच्या नंतर आता हॉलमध्ये दोघच जण शिल्लक राहतात, एक आई आणि एक आईची पोरगी. सगळे 80 वर्षाची म्हातारी असू द्या तुमची आई, 80 वर्षाची म्हातारी, दोघच जण शिल्लक असतात. सगळी रूम मध्ये गेल्याच्या नंतर हॉलमध्ये आई आणि मुलगी असते. गपचूप ओटीमध्ये हात घालते. चुरगललेले 100ची तिला कोणीतरी दिलेली नोट आपल्या पोरीच्या हातावरती देते ना, ती तुमची आमची आई असते. एवढं प्रेम आपल्यावरती आपल्या आईचं असतं. ती आई गेली आणि त्या आईच्या आज पुण्यतिथी निमित्ताने ही सेवा आहे. पण असो, प्रत्येकाला एक दिवशी जायचंय. इथं तुम्ही आलेलो, मी आलेलो, एक दिवशी जाणार आहोत. ज्याला आई नाही ना त्याला विचारा आई काय असते. वाटतं आई म्हणून हाक मारावी, वाटतं कधीतरी आईला मिठी मारावी, वाटतं कधीतरी आईच्या चरणावरती मस्तक ठेवावं. कारण की घरामध्ये आई, मी सांगत असतो नेहमी, किती देव म्हणजे देवधर्म करून या मताचा मी नाही, करायलाच पाहिजे. किती देवदेव करा, देवदेव कितीही करा, कितीही देवदेव करा, देवदेव करून तुम्हाला तुमचे आईबाप नाही भेटणार. पण आईबापाची सेवा करा, देव भेटल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आईबाबाच्या सेवेमध्ये. अरे पुंडलिके काय केले, परब्रह्म उभे टेले. काय केलं पुंडलिकाने, काय केलं काय? फक्त घरामधल्या आई वडिलांची सेवा, बस, दुसरं काहीच नाही. त्यांनी सांगितलं, त्यांना कळालं, माता पिता केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. त्याला कळालं आई वडील म्हणजे काशी आहे, आई वडील म्हणजे तीर्थ आहेत. एवढी सेवा केली, एवढी सेवा केली की आई वडिलांच्या सेवेला उतराई होऊन जगाचा बाप दरवाजामध्ये उभा राहतोय. पुंडलिका उघड डोळे, मी आलोय पांडुरंगा, ज्याची सगळी जण वाट पाहतायत, आलोय. पुंडलिकाने उत्तर दिलं, देवा ही वीट घे आणि या विटेवरती उभा राहा. बस उभा राहा. आई वडिलांची सेवा चाललेली आहे. झोप लागेल तेव्हा तुझं दर्शन घेतो. काय ताकद असेल व पुंडलिकाच्या भक्तीची. योग्य 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उत्तरी जगा. पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता. अरे पुंडलिकाने काय केलं एवढं. अरे पुंडलिकाने जीवनामध्ये फक्त आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेचं एवढं ताकद आहे की जगाचा बाप डोळ्यासमोर येऊन उभा राहतो. एवढी ताकद आई वडिलांच्या सेवेमध्ये. म्हणून आपल्यामधून निघून गेलेले कैलासवासी रखमा भीम पाटील या मामींना आज जाऊन 1 वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने ही कीर्तनाची सेवा त्यांचा पूर्ण परिवार असेल. आमचे मामा भीम मामा असेल, त्यांची मुलं देवेंद्र, मुलगी भावना आणि हा पूर्ण पाटील परिवार. या परिवाराच्या माध्यमातून आमच्या रोहिणी आत्यांनी मला फोन केला की महाराज कीर्तनाची सेवा करायची. या ठिकाणी उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने आपण सर्व ज्येष्ठ मंडळी सर्वांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो. गायनाची साथ करण्याकरता आमचे हरिबुवा असतील, आमचे साळुंके बुवा या ठिकाणी आजद्याची मंडळी आहेत. विनेकरी बाबा वडवलीवरून आलेले आहेत. आमचे या ठिकाणी आयरेच या ठिकाणी मडवी या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचा मनोरथ, या ठिकाणी आमचे चोपदार, ज्यांनी मोठ्या महाराजांपासून वासुदेव महाराजांपासून तर चेतन महाराजांपर्यंत चोपदारकीची सेवा केली. असे 3 पिढ्यांपर्यंतची सेवा करणारे चोपदार याच गावचे आहेत. आमचे प्रकाश काका, गजानन काका या ठिकाणी, सदा बुवा या ठिकाणी उपस्थित आहे. उत्कृष्ट प्रकारे पकवाजाची साथ करणारे, आपल्या परिसराचं वैभव असणारे नयन या ठिकाणी, नयनजी जगताप. आमचे गोपाल बाबा आहेत, गुणाजी बाबा आहेत. अजूनसुद्धा वारी न चुके हरी, नाही का, अजूनसुद्धा ते वारी करतात. पण त्यांना आता त्यांची काही काळानंतर आमच्या गुणाजी मामांची तब्येत जरा अस्वस्थ झाली. त्यांना सांगितलं बाबा बसा, पण त्यांना कुठं बसवतो, ओढ निसती. बघा आता पण ते विना घ्यायला बरं बाबा, बस जागेवरती, बस झाला, आता जरा तब्येत खराब झाली, जरा शांतता घ्या. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. या ठिकाणी आमचे अनंत बुवा, देवीचा पाडा, ही सगळी मंडळी आहेत. माझे आजोबा सगळे इथं आहेत. दोनही आजोबा याच गावचे, आमचे यशवंत पाटील असतील, माझे आजोबा निलोबा मामा, ही सगळी मामा, माधव मामा असेल या ठिकाणी, अशोक मामा, आता सगळीच जण का, राजन काका, ही सगळी मंडळी, तुम्ही सगळी माता भगिनी, तुम्हा सर्वांच्या चरणावरती अति अनन्य भावाने नतमस्तक होतो
आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. श्री गुरु सावळारा, सद्गुरु सावळारा, श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम, श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम, श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम, श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम. बोला बोला बोला, श्री गुरु सावळाराम, सद्गुरु सावळाराम, 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 सद्गुरुनाथ माझे माय धावे आपले कोमल पाय, वामन बाबा माऊली करी कृपेची सावली, सावळाराम बाबा माऊली करी कृपेची सावली, वासुदेव बाबा माऊली करी कृपेची सावली, सद्गुरुनाथ माझे माय धावे आपले कोमल पाय. पुन्हा एकदा सर्वांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो. आमचे रवी मामा इथं उपस्थित आहे, रवी पाटील. वा, सगळेच जण आहात. आता सर्वांच्या विषयी मनामध्ये प्रेमभाव व्यक्त करतो आणि याच ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देतो. 19 जूनला आळंदीवरून प्रस्थान आहे. माऊली पांडुरंग परमात्म्याच्या भेटीला निघणार आहेत. तरीसुद्धा जास्तीत जास्त लोकांना वारी घडावी आणि हा सुखाचा अनुभव घेण्याकरता आपण सुद्धा पंढरपूरच्या वारीला एकदा तरी जीवाने माणसाने पंढरपूरची वारी करावी. मरता मरता का होईना पण एक तरी वारी माणसाने केली पाहिजे. म्हणून पंढरपूरच्या वारीला नाही का सुख, कारण की सुखा लागी करसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. एकदा पंढरपूरला या आणि एकदा पंढरपूरची वारी करा. परिणाम काय, हा जीव सुखा करता तडफडतोय, सुख प्राप्त होण्याकरता रात्रंदिवस धावतोय धावतोय धावतोय, पण या जीवाला सुख प्राप्त होत नाही. पण एकदा का तुम्ही पंढरपूरची वारी केली, परिणाम मग तू अवघाची सुख रूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. हो, जन्मोजन्मीचं दुःख आपण विसरून जातो, एवढी ताकद ही त्या वारीमध्ये आहे. म्हणून 18 तारखेला तुकोबारायांचं प्रस्थान आहे, 19ला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांचं प्रस्थान आहे आणि 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. ज्याला ज्याला जमेल, नाही पंढरपूरला यायला जमलं तर काही मंडळी इकडं असतील तर इथं एक दिंडी काढा, मंदिरामध्ये जा, कारण की ही आपला सोहळा आहे. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. पांडुरंग परमात्मा स्वतः सांगतो आषाढी कार्तिकीला विसरू नका. म्हणजे विसरायचं कधीच नाही आहे, पण कधीतरी किमान आषाढी कार्तिकीला. काही जणांना आम्ही विचारतो ना, अरे आज एकादशी आहे, पण तो बोलतो आज रविवार आहे ना, काली पिशवी हातात, अरे पण आज एकादशी आहे. मग तो बोलतो महाराज आम्ही ना त्या मोठ्या एकादशी असतात बघा, आषाढी ना कार्तिकी, तेवढ्याच करतो. सगळ्या एकादशीला महत्व आहे. एकादशीच्या दिवशी जेवलेला भात जेवण केलं तर कुत्र्याच्या विष्टे खाल्ल्याचं पाप लागतं, भरपूर पाप लागतं. आता ती मी सांगत नाही, कधीतरी सांगेन, वेळ आपली संपलेली आहे. असो,
आपल्याला जेवढं चांगला आचार करता येईल, चांगला विचार करता येईल, तेवढा चांगला आचार विचार करा आणि परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. एवढंच तुमच्या चरणावरती विनंती करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा सवेती साधु संत मनोवेदिला मादारती लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराज प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले रामा जनार्दनी पायी टक चिठेले आरती ज्ञानराज महाकैवल्य तेजा सेवेती साधु संत आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद पाय दाखव्या आरती तुकाराम राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाने अभंग रशियले आरती तुकाराम तुकिका तुळणेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरी आरती तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद